मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 21 जुलै 2024 रविवार, आषाढ मास शुक्ल पक्ष पौर्णिमा, उत्तराषाढा नक्षत्र, विषकंभ योग आणि भवकर्ण। आज मित्रांनो गुरुपौर्णिमा, त्यामुळे आपले जे काही गुरु असतील, शैक्षणिक क्षेत्रातले गुरु, उपजीविकेचे साधन शिकवलेले गुरु, आपल्या कुठल्याही क्षेत्रातले गुरु ज्यांच्याकडनं आपण ज्ञान अर्जन केलेलं आहे उपजीविकेसाठी किंवा आपल्या आयुष्यासाठी, जीवनासाठी, त्या गुरूंची नक्की आज भेट घ्या, त्यांचे दर्शन घ्या, त्यांचे आशीर्वाद घ्या। आपल्याकडनं काही जमत असेल तर त्यांना गुरुदक्षिणा नक्कीच द्या। जर आपल्यापासून लांब असतील तर किमान एक फोन करून तरी त्यांच्याशी बोला। त्यांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्वाचे असते। मित्रांनो, सद्गुरूपासून सापडेन सोय, धरावे ते पाय आधी आधी, असं जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपल्या आयुष्यामध्ये एक गुरु असणं खूप गरजेचं असतं। आणि तो गुरु कुठल्याही क्षेत्रातला असून दे, आपल्याला चांगलं ज्ञान देतो। त्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी शिकलेल्या असतात आणि दुसऱ्याला त्याचा चांगला मार्ग मिळावा किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगलं व्हावं यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो आणि ज्ञान लोकांना देत असतो। तर अशा गुरूंची नक्की आपण साधना करा। जमत असेल तर आपण त्यांची भेट घेऊन दर्शन घ्या, नक्की आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज शक्यतो आपण दगदगीचे, त्रासदायक, अवघड कामे करायला जाऊ नका। जर त्रास असेल, आरोग्य बरे नसेल तर विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा। अशा दगदगीमुळे आपल्या आरोग्याला जास्त त्रास होऊन असलेले काम बिघडू शकते आणि आरोग्य सुद्धा बिघडू शकते। वृषभ राशी, आज कुटुंबासोबत वेळ घालवाल, त्यांच्यासाठी धन खर्च कराल, आत्मिक समाधान मिळेल, मौज मजा कराल। मिथुन राशी, कुटुंबासोबत कदाचित आपण आज यात्रा सहलीचे आयोजन नियोजन कराल, एखादे देवदर्शन सुद्धा घ्याल। कर्क राशी, प्रवासात पाण्यापासून लांब राहा। जर आपण फिरायला जाणार असाल मौज मजेसाठी तर पाण्याचं ठिकाण शक्यतो टाळा, त्या ठिकाणी विशेष काळजी घ्या, सावध राहा। सिंह राशी, जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल। आज कदाचित त्यांच्या आरोग्यामध्ये चढ उतार सुद्धा आपल्याला जाणवू शकतो। कन्या राशी, कामाचा व्याप कमी करा, आपल्या कुवतीनुसारच आपण कामे करा, कामाचे आयोजन नियोजन करा। तुळ राशी, कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न कराल आणि आपल्या हातून ते नक्की घडेल। वृश्चिक राशी, जुने मित्र मैत्रिणी यांची आज कदाचित भेट होईल, त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता येईल, आनंदाचे क्षण उपभोगता येईल। धनुराशी, पूर्वार्धात कामाची गती कमी असेल परंतु उत्तरार्धामध्ये आपण कामाचा वेग वाढवाल आणि आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करून घ्याल। मकर राशी, शत्रूंवर आपल्याला मात करता येईल आणि शत्रूंपासून निर्माण झालेल्या सर्व अडचणी सुद्धा आपल्याला दूर करता येईल, प्रयत्न करता येईल। कुंभ राशी, कला क्षेत्रात उत्तम यश संपादन करता येईल, आपले कर्तृत्व आपल्याला कला क्षेत्रामध्ये सिद्ध करता येईल, शाबासकी मिळेल। मीन राशी, प्रलोभन व अफवांवर विश्वास ठेवू नका, यातून आपले कदाचित आज मोठे नुकसान होऊ शकते, सावध राहून कामे करा। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।